मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्रामध्ये विकासाची नवी परिभाषा झाली देवेंद्र फडणवीस की महाराष्ट्रातलं राजकारण आता बदलायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातली लोक हे विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करायला लागलेत. सैन्य केव्हा तरी युद्ध होणार आहे म्हणून सैन्याने निवांत आराम करतं का? तर सैन्य रोज प्रॅक्टिस करतं. तसंच भाजपाचं संघटनसुद्धा हे वेगवेगळ्या माध्यमातून सतत कार्यरत असतं. बूथवरचा कार्यकर्ता ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. त्या बूथवरच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि नेतृत्वाचं व्हिजन याचं मिश्रण मिळून आज भारतीय जनता पार्टीचं हे यश. तसं राहुल गांधींचं EVM फेल, वोट चोरीच्या अपयशानंतर उद्धव राज ठाकरे बंधूंकडून नवं कोरं नाटक येतंय, शाई पुसली जाते. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बहुप्रतीक्षित बहुचर्चित अशा महापालिका निवडणुकांचा निकाल लागलाय, पण सगळीकडे माहोल अजूनही कायम आहे. कारण महापौरपदी कोणाची वर्णी लागणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं म्हणजे निकाल लागून अवघे 2 दिवस झालेत, पण वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण महत्त्वाची चर्चा करणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येजी. नमस्कार केशवजी. सर्वप्रथम इतकं घवघवीत यश महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि 29 पैकी जवळपास 24 महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीचा भगवा फडकलाय आणि हे यश खरंच सोपं नव्हतं. तर एकूणच या सगळ्या विजयाकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही म्हणताय ते खरं आहे की एकूण हा विजय सोपा नाही आहे. कारण ज्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं राजकारण गेली अनेक वर्ष आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती इतका मोठा विजय मिळणं ही गोष्ट सोपी अजिबात नाही आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं राजकारण आता बदलायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातली लोक हे विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करायला लागलेत. विधानसभेला आपण पाहिलं, विधानसभेची सुरुवात झाली आणि मी आत्ता असं म्हणतो की आत्ता महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे मिनी विधानसभा सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आपण नगरपालिका निवडणुका झाल्या, आता महापालिका आहेत आणि पुढच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या 2-3 महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती कुठेतरी मतदान करणार आहे. त्यामुळे जवळपास महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मतदान करतोय. म्हणूनच मी याला महाराष्ट्रातली एक अर्थाने मिनी विधानसभा असं म्हणालो. आणि म्हणूनच जो विधानसभेला कौल होता त्यावेळी विरोधकांनी असं म्हटलं की असं कसं होऊ शकतो, काहीतरी आहे, तोच कौल आपल्याला नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला. नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1, विधानसभेला भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 होती. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि त्या वॉर्डाचे नगरसेवक यांच्या संख्येत भारतीय जनता पार्टी नंबर 1 राहिली. आणि आत्ता महानगरपालिकेतही भारतीय जनता पार्टीची नगरसेवकांची संख्या नंबर 1 आहे. आणि आत्ता ज्या 29 पैकी जवळपास 10-12 ठिकाणी तर स्वतःच्या बळावरती भारतीय जनता पार्टी महापौरपद येतं आहे आणि बाकी ठिकाणी युती करून, आघाडी करून त्या ठिकाणी सत्ता येईल. पण एका अर्थाने महाराष्ट्रातली जनता ही विकासावरती मतदान करते. माननीय देवेंद्रजींनी जी एक विकासाची व्हिजन किंवा एक बदल लोक अनुभवत आहेत. एक 10 वर्षापूर्वी 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक देशामध्ये विकासाचं अनेक गोष्टी सुरुवात केली. एक नवं राजकारण त्यांनी सुरू केलं, विकासाचं राजकारण सुरू केलं. नाही तर नुसती आश्वासन द्यायची, वर्षानुवर्ष ते सुरू आहे. असं न करता मी भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटन मी करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने एक नवा शिस्त या देशात आणली राजकारणातली. त्याच नियमावरती पाऊल ठेवून माननीय देवेंद्रजी हे एक विकास घेऊन महाराष्ट्रासमोर जात आहेत. लोक तो अनुभवत आहेत. पण तुम्ही सुद्धा आता कदाचित मला माहिती नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये इथे मेट्रोमधून आला असाल, अंडरग्राऊंडमधून. मेट्रोचा असेल, अटल सेतू, कोस्टल रोड किंवा महाराष्ट्राच्या विविध भागात झालेले विकासाचे प्रकल्प, यातनं एक महाराष्ट्र बदलताना दिसतोय. आणि या बदलताना महाराष्ट्र पाहून लोक एक विश्वासाने माननीय नरेंद्रजी, माननीय देवेंद्रजी यांच्यावरती विश्वास टाकतायत. हे या निवडणुकीचं सार आहे. अगदी खरंय. म्हणजे कायम एक वाक्य काय बोललं जातं की कोणतीही निवडणूक असेल, मग देशात ती कुठेही असेल, भाजप ती कधीच हलक्यात घेत नाही आणि मायक्रो मॅनेजमेंटवर भाजपचा भर असतो. मला वाटतं कदाचित विजयाचा मूलमंत्र हाच असेल. तर महाराष्ट्रात सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही हे केलं होतं? नाही, असं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टी तशा अर्थाने कायम, भारतीय जनता पार्टीची संघटना ही कायम ही कार्यरत राहणारी संघटना आहे. यात निवडणुकांना येत निवांत बसूया असं भाजपामध्ये नाही. आम्ही वेगळे उपक्रम राबवतो, वेगळे कार्यक्रम करतो, ज्यातनं कार्यकर्ता हा सतत लोकांच्या संपर्कात असतो.
आपण बघितलं असं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही कायम लोक भलेही म्हणू त्याला इलेक्शन मोडमध्ये, पण कायम तयार असतं. कारण असं आहे की सैन्य केव्हा तरी युद्ध होणार आहे म्हणून सैन्याने निवांत आराम करतं का, तर सैन्य रोज प्रॅक्टिस करतं. तसंच भाजपाचं संघटनसुद्धा हे वेगळ्या माध्यमातून सतत कार्यरत असतं. मग ते पार्टीचे कार्यक्रम असतील, काही उपक्रम असतील, आंदोलनं असतील, आवश्यक तिथे बाकी सगळ्यात चांगले कार्यक्रम असतील, सरकारचे निर्णय लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम असेल, अशा अनेक गोष्टीतनं संघटन कायम ॲक्टिव्ह असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा एक ॲडव्हान्टेज भारतीय जनता पार्टीला नेहमीच मिळतो. इतर पक्षांकडे संघटन म्हणलं की पुढे प्रश्नचिन्ह येतं, पण भारतीय जनता पार्टीकडे काम करणारा कार्यकर्ता, निस्वार्थ भावनेने काम करणारा कार्यकर्ता ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या मोठी आहे, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. या बळावरती भारतीय जनता पार्टीनं अगदी बूथपर्यंतचं एक संघटनात्मक जाळं अतिशय मजबूत उभं केलं आहे. आणि हे जाळं उभं केलं असल्यामुळे एका अर्थाने आत्ता भारतीय जनता पार्टीला सर्व दूर पोचता आलं. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पार्टी ही एका अर्थाने भटाबामणांची ह्याची पार्टी मानली जायची, पण आता शब्दशः चांद्यापासून बांद्यापर्यंत असे एक महाराष्ट्रात म्हण आहे की महाराष्ट्र किती आहे, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत, कोकणा म्हणजे तिकडं विदर्भातनं कोकणापर्यंत अक्षरशः भारतीय जनता पार्टी तशी पसरली आहे, तशी विस्तार झाला आहे. आणि बूथवरचा कार्यकर्ता ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. त्या बूथवरच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि नेतृत्वाचं व्हिजन याचं मिश्रण मिळून आज भारतीय जनता पार्टीचं हे यश. हे सगळं आहेच, पण तरी सुद्धा भाजपवर कायम आरोप होतात, ईव्हीएम हॅक, वोट चोरी, आणि आता या महापालिका निवडणुकीत एक मुद्दा आला तो म्हणजे बोटावरची शाई पुसली जाणं. तर या सगळ्या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल? म्हणजे मी त्याला असं म्हणालो, मी त्याची पोस्टही केली होती की जसं राहुल गांधींच्या म्हणजे मराठीत नाटकं खूप फेमस आहेत, आपण नाटकवाले माणसं आहोत मराठीमध्ये, तसं राहुल गांधींचं ईव्हीएम फेल, वोट चोरीच्या अपयशानंतर उद्धव राज ठाकरे बंधूंकडून नवं कोरं नाटक येतं आहे, शाई पुसली जाते. म्हणजे इतक्या पद्धतीचे आरोप म्हणजे असं आहे की अशा आरोपांना जनताच सिरियसली घेत नाही. अडचण काय विरोधी पक्षांची की ते प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायला तयार नाही. जनता का नाकारतीये? नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव राज ठाकरे हे दोघंही जण मुंबईच्या बाहेर कुठेच गेले नाहीत प्रचाराला, किंबहुना महापालिका निवडणुकीत 1-2-3 सभा सोडल्या तर कुठेच गेले नाहीत. तुम्हाला आठवत असेल माननीय देवेंद्रजी ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते मधल्या काळामध्ये, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करत मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं, त्या काळामध्ये देवेंद्रजी पूर्ण महाराष्ट्र रात्रंदिवस फिरत होते, पिंजून काढत होते, लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत होते. त्यातून जी विश्वासार्हता वाढते, आपला नेता वाटतो. या उलट इथे संघटनात्मक काही परिस्थिती नाहीच आहे. नेतेसुद्धा जेव्हा निवडणुका असेल तेव्हाच भाषणं करायची या मानसिकतले नेते आहेत. यातून दुसरं तुमच्याकडे कोणता अजेंडा नाही, तुमच्याकडे कोणती व्हिजन नाही, तुम्ही कोणतं कशाच्या आधारावर तुम्ही मतं मागता आहात. माझा पक्ष पळवला, माझी चिन्ह चोरलं, या आधारावरती लोक सहानुभूती एक वेळ देतील की आम्ही बंधू एकत्र आलो, कौटुंबिक स्तरावर लोक शुभेच्छा देतील, पण त्यांचे प्रश्न सोडवू शकणारं, त्यांना एक व्हिजन देणारं असं नेतृत्व विरोधकांकडे नाही. मग हे ज्यावेळी आपले लोक मतं देत नाहीत हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप, कारण शेवटी काहीतरी तोंड देखील काहीतरी बोललं पाहिजे. आम्ही का हारलो, आम्ही काम केलं नाही म्हणून हारलो हे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीची कारणं शोधली जातात. जनतेला हे माहिती आहे यातलं कुठलंच कारण खरं नाही, त्यामुळे जनताही जाणून. मुंबईची महापालिका महत्वाची होतीच, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपने खूप चांगलं यश मिळवलंय. तिथे तर काका पुतणे, पवार काका पुतणे एकत्र आले होते. अजित पवारांनी भाजपवर अनेक आरोप सुद्धा केले. खरं म्हणजे ते राज्यात सत्तेत आहेत, महायुतीत आहे, पण तरीही त्यांनी आरोप केले. तर या सगळ्याला भाजपने उत्तर दिलंच आहे, पण तरीही त्याचा इतर गोष्टींवर काही परिणाम होणार मला आहे असं का? वाटतं की आत्ता महाराष्ट्रामध्ये विकासाची नवी परिभाषा झाली देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस इज इक्वल टू विकास हे महाराष्ट्रातली जनता आता समजून घेतलं आहे. त्यामुळे कोण एकत्र येतं आहे, कोण एकत्र येत नाही ह्याची महाराष्ट्राची जनता विचार करत नाही. म्हणजे कधी काळी शरद पवारांनी 100च्या वर सगळ्यात महाराष्ट्रात नंबर 1 क्रमांक 1चे आमदार शरद पवारांनी आणले होते. त्या पवारांचे जेमतेम 25 नगरसेवक आता महापालिकेत आले नाहीत. ज्या डाव्या समाजवाद्यांचा महाराष्ट्रामध्ये दबदबा होता त्या डाव्याचा एक नगरसेवक यावेळी महाराष्ट्रात 29 महापालिकेत आला नाही. इतका मोठा बदल झाला आहे. त्यामुळे हा जो बदल झाला आहे, हा बदल झाला त्याचं कारण आहे की त्याचं उत्तर आहे देवेंद्रजींच्या रूपाने एक शाश्वत विकास करणारा आणि फक्त विकासावर बोलणारा
असा नेता आज जनतेसमोर आहे. आणि देवेंद्रजी एका अर्थाने आपले प्रश्न, शेवटी असे की प्रश्न असणारच आहेत, रोज नवीन प्रश्न येतील, नव्याने काही निर्माण होतील, पण हे प्रश्न सोडवण्याची क्षमता असणारा, त्याच्यात जनतेला विश्वास कोणाबद्दल वाटतो तर तो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाटतो. आणि त्यातून मला असं वाटतं की जनता हे किती कोणी काका पुतणे एकत्र येऊ दे, पुन्हा दुसरे काका पुतणे एकत्र येऊ दे, किंवा दोन बंधू एकत्र येऊ दे, असं जरी कुणी काही एकत्र आलं तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांची दिशा, त्यांचं उत्तर ठरलेलं आहे, ते भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस. आत्ताच्या महापालिका निवडणुकीत एक प्रश्न समोर आला, तो म्हणजे MIMची महाराष्ट्रातली वाढती ताकद. त्यांचे 100च्या वर नगरसेवक निवडून आलेत आणि संजय राऊतांनी असं वक्तव्य केलंय की भाजपचीच बी टीम आहे, भाजपच MIMला हवा देतोय. संजय राऊतांना इतिहास पुरेसा माहिती नाही आहे. पॉलिटिकली 2012मध्ये ज्यावेळी त्यांच्या माहितीसाठी सांगतो की 2012मध्ये नांदेड महापालिकेमध्ये MIMचे नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले. आणि त्यावेळेच्या तिला काँग्रेसने, ज्यांच्यासोबत आज उद्धव ठाकरे संजय राऊत बसलेत, पहिली युती केली MIM सोबत काँग्रेसने. त्याच्या आधी हैदराबाद महापालिकेमध्ये MIM आलं, तिथे युती झाली काँग्रेससोबत. फार लांबची गोष्ट आहे, जवळ येऊ. 4 वर्षापूर्वी संजय राऊत ज्या राज्यसभेच्या निवडणुकीला उभे होते, त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये MIMनी खुलेपणाने महाविकास आघाडीचं समर्थन केलं होतं. त्यावेळी संजय राऊतांना लाज वाटली नाही. काय MIMचं मी मत कसं घेऊ. अमरावतीमध्ये उबाठा आणि MIMची युती झाली होती, त्यावेळी कसं चाललं. भारतीय जनता पार्टीचा काही संबंधच नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही वारंवार त्या ठिकाणी तुम्ही गेलात. तुम्ही 2012, मी 3 उदाहरणं दिली. अमरावतीमध्ये गेल्या 5-6 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे आणि आता 2022चं उदाहरण. त्यामुळे संजय राऊतांचा इतिहास कच्चा आहे किंवा ते खोटं बोलतात, दोनपैकी एक शक्यता आहे. त्यामुळे MIMला एका अर्थाने युती सपोर्ट हा या महाविकास आघाडीने केला. हे काँग्रेसचंच पाप आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. ही वस्तू लक्षात घेतली पाहिजे. आता निकाल लागलाय, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता दिवास्वप्न पडायला लागलीत की त्यांचाच महापौर तिथे बसेल, देवाच्या मनात असेल तर होईल. त्यावर देवेंद्रजींनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सची सुद्धा चर्चा रंगते. तर नेमकं काय आहे हे? साहेब, उद्धव ठाकरेंनी त्यांचे आहेत तेवढे 65 नगरसेवक पहिल्यांदा सांभाळावेत. 4 वर्षापूर्वी संजय राऊत अशाच गमजा मारत होता की महाविकास आघाडी सरकार कायम चालणार, उद्धव ठाकरे यच्चावत चंद्र असोस्तोपर्यंत मुख्यमंत्री राहणार, अशा गमजा संजय राऊत मारत होते. त्यांच्या भुई खालून कधी आमदार निघून गेले त्यांनाही कळलं नाही. त्यामुळे वल्गना करण्यापेक्षा आत्ता आहेत, दिवास्वप्न पाहण्यापेक्षा आत्ता आहेत ते 65 नगरसेवक पहिल्यांदा सांभाळण्याचा प्रयत्न करा, अशी माहिती त्यांना विनंती. म्हणजे बाकी ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत की दोन्ही शिवसेना एकत्र येणार वगैरे, महाराष्ट्रात जो निकाल जनतेने दिलाय त्या निकालानुसारच महायुतीचे महापौर त्या ठिकाणी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल. अनेक वर्षांचं स्वप्न होतं की भाजपचा महापौर बसावा. पण ज्यावेळेस आता महापौर पदाचं निवड होईल त्याच्यानंतर भाजपचं व्हिजन काय आहे मुंबईच्या विकासासाठी? मला असं वाटतं की मुंबईचं पूर्ण बदल हे देवेंद्रजींनी मांडलेलं आहे. मुंबईचे जे प्रश्न आहेत, मग वाहतुकीचा प्रश्न आहे, बाकी काही प्रश्न आहेत. मुळात वाहतुकीच्या प्रश्नावरती मेट्रो, अंडर मेट्रोसारखं तर काम उत्तम आपलं सुरूच आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 10 वर्षापूर्वी फक्त लोकल आपल्याकडे एकच होतं. त्यातनं लोक प्रचंड गर्दी, त्यातनं लोक पडायची, ॲक्सिडेंट व्हायचे, सगळ्या बघितलं. पण आता मुंबई पूर्ण बदलली, मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर बदललं. कोस्टल रोड सगळं उत्तम रोड झाला आहे, अटल सेतू झाला आहे, मुंबईतले रस्ते कॉन्क्रीट होत आहेत. त्यामुळे मुंबईतलं वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो अजून पुढच्या काळात बदलेल. कारण एक अंडरग्राऊंड आपलं एक प्रयत्न सुरू आहे, अंडरग्राऊंड रस्त्याचं जाळं विटण्याचं. ते जर पुढच्या 3-4 वर्षात पूर्ण झालं तर मला असं वाटतं की मुंबईतला वाहतुकीचा जो एक तासनतास प्रश्न राहतो, म्हणजे असं म्हणतात की मुंबईची दिवसाची वाहतूक ही 15-20च्या स्पीडने गाड्या धावतात, तो 80-90पर्यंत जर गेला तर मुंबईकरांचा, म्हणजे या टोकापासून त्या टोकाला मुंबईकर तासाभरात पोहोचू शकला तर तसा प्रयत्न, पाताल लोक नावाचं एक अंडरग्राऊंड नेटवर्क जाळं माननीय देवेंद्रच्या कल्पनेतलं ते आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये ते होईल. त्यामुळे कोस्टल रोडच्या रूपाने आज 20 मिनिटामध्ये आपण इकडून तिकडे जातो, बांद्र्याला पोहोचतो. सगळ्यात मोठं सगळ्यांनी बघितलं असेल, कोस्टल रोडचा विस्तार होतोय, तो बोरिवलीपर्यंत जातोय. त्यामुळे बोरिवलीच्या माणसाला चर्चगेटला येणं खूप सोयीचं होणार आहे, जे आज अशा खूप त्रासदायक असतं ट्रॅफिकमुळे. त्यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो सॉल्व्ह होतोय.
एस टी पीचा जो वर्षानुवर्ष म्हणजे हे मुंबईचे स्वतःला मालक किंवा मुंबईचे हितकर्ते समजणारे उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेत वर्षानुवर्ष सत्ता होती, पण एस टी पी प्रोजेक्ट पूर्ण केलेले नव्हते. एस टी पी म्हणजे घाण पाणी आपलं थेट समुद्रात सोडलं जायचं. त्याच्याऐवजी एस टी पी प्रोजेक्ट केले जातात अनेक चांगल्या शहरांमध्ये, सगळ्या शहरांमध्ये. ते मुंबईत नव्हते, पण म्हणजे पर्यावरणाच्या गप्पा मारणारे पण थेट समुद्रात घाण पाणी सोडलं जायचं. आज आपले एस टी पी प्रोजेक्ट बऱ्यापैकी ॲक्टिवेट झालेत, अजूनही काही त्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न आहे, पर्यावरणासाठी निधी राखून ठेवला आहे, ज्यातनं आज धुळीचा काही प्रमाणात त्रास होतो आहे, तोही पुढच्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न तर आपण तो बऱ्यापैकी सोडवलाच आहे. मुंबई यावेळी खूप पाऊस पडून तुलनेने कमी तुंबली, म्हणजे कमी पाण्यात लोकांना त्रास झाला. त्यामुळे एका अर्थाने मुंबईचं व्हिजन, मुंबईचा विकास हे आपण लोकांसमोर, मुंबईकराचं जीवन सुखकर झालं पाहिजे यासाठी जे करता येईल ते आपण करतो आहोत. आणि एकूणच मराठी किंवा मग अमराठी आणि मराठी जो वाद होता त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे हा मला मुद्दा असं इथे वाटतं- आणण्याची गरज होती का? मला असं वाटतं की खरं म्हणजे मराठी अमराठी वाद करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून सुद्धा सुखदुःख होईल. मराठीचा अभिमान हा आहेच आहे, आपण सगळे मराठी आहोत, त्यामुळे मराठीचा अभिमान आहेच आहे. पण मुंबईकर मराठी माणूस जे रेल्वेत धक्काबुक्की खात असतो, तो मराठी माणूसच धक्काबुक्की खात असतो. त्याचं आयुष्य सुखकर कसं होईल ते बघितलं पाहिजे ना. ते देवेंद्रजींनी केलं. आज अंडरग्राऊंड मेट्रो किंवा दुसरी मेट्रो जी आहे यातून ते साध्य झालं. त्यामुळे मराठी अमराठी वादापेक्षा मुंबईकर जो मुंबईत राहतो तो प्रत्येक मुंबईकर आहे, मग तो मराठी आहे आणि इतरही आहेत, पण त्या प्रत्येक मुंबईकराच्या जीवनात सुखकर काही गोष्टी याव्यात, त्याला प्रवासात वेळ कमी मिळावा, जो जाण्याचा वेळ जातो 2.5-3 तास तो कमी कसा करता येईल, त्याला रोजगार कसा मिळेल, तो सिक्युअर कसा राहील, सेफ कसा राहील, त्यासाठी इथली यंत्रणा, पोलीस यंत्रणा, या सगळ्या गोष्टींचा विचार मला वाटतं केला पाहिजे. कारण हे प्रश्न मुंबई म्हणजे जसे अमराठी ते मराठी दोघांचे आहेत. त्यामुळे मराठी अमराठी भेद करण्यापेक्षा मराठीचा अभिमान आहे तो असलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषेचा, मराठी लोकांचा, हा सगळ्यांचा आपल्याला अभिमान आहेच. पण मराठी माणसाला ते प्रश्न जे भेडसवतात त्याची उत्तरं अधिक शोधणं ही आजची खरी गरज आहे, आणि ती मला वाटतं आपण केली. आता काही नावं घेणार आहे, त्यांच्याविषयी काय वाटतं ते मला सांगायचंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी. मला वाटतं देशाचा नव्या युगातला ज्याने एक नवी विकासाची आशा सर्वसामान्यांना दाखवली असा महापुरुष. देवेंद्र फडणवीस. विकासाची नवी परिभाषा देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना जर सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? सातत्य थोडं तरी ठेवा दोघांच्या बाबतीमध्ये. मी उदाहरणाचं बोलतो, म्हणजे 2014ला उद्धव ठाकरे आमच्या विरोधात लढले, 2014 लोकसभेला आमच्यासोबत लढले, विधानसभेला आमच्या विरोधात लढले, पुन्हा आमच्या सत्तेत आले, पुन्हा 15 साली सत्तेत आले. 17 साली मुंबई महापालिकेला युतीमुळे आम्ही सडलो, असंगत वेगळे झाले, पुन्हा 19ला आमच्यासोबत आले, पुन्हा 19ला विधानसभा निकाल लागली, लोकसभेला एकत्र आले, विधानसभा निकाल लागला की पुन्हा वेगळे झाले, काँग्रेससोबत गेले, विधानसभा झाली, महापालिकेने काँग्रेसला सोडून दिलं, राज ठाकरेकडे गेले. त्यामुळे सातत्य म्हणजे 10 वर्षात किती स्टँड बदलले तेच राज ठाकरे होते. शरद पवार एकटं लढून झालं, शरद पवारांसोबत जाऊन झालं, काँग्रेससोबत जाऊन झालं, आमच्यासोबत येऊन झालं, आता उद्धव ठाकरेसोबत जाऊन झालं. आता उद्धव ठाकरेंकडलं ऑप्शन शिल्लक नाही आहे, सगळे ऑप्शन त्यांनी वापरून बघितले. त्यामुळे सातत्याचा अभाव असणं, राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी ही सगळ्यात महत्त्वाची असते. तुमची भूमिका ती कोणतीही असो, त्या भूमिकेवरती तुम्ही एक ठराविक काळ असलं पाहिजे, आणि त्या भूमिकेतनं भलेही पुढच्या काळामध्ये त्याचं काय असेल ती भूमिका तुम्ही सतत बदलत असाल तर लोक तुमची विश्वासार्हता राहत नाही, आणि आज त्या दोघांची परिस्थिती झाली. आणि पवार काका पुतण्यांबद्दल काय बोला? मला वाटतं त्यांच्या जनतेनेच म्हटलंय अविश्वासार्हता ही त्यांच्याबद्दल जनतेचंच विधान आहे, त्यात मी म्हणायची गरज असते. पण अजित पवार सत्तेत आहेत. असू दे ना, म्हणजे असं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जरूर एकत्र आहोत. त्यांनीही ते मान्य केलंय की विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र आहोत, महाराष्ट्रात तिघांचंही एकत्र सरकार चालू आहे. पण ज्या पद्धतीचं त्यांनी एक संकेत ठरला होता, देवेंद्रजींनी तो कटाक्षाने पाळला की विकासावरतीच बोलायचं, आपण सत्तेत एकत्र असताना एकमेकांवरती चिखलफेक करायची नाही. मला वाटतं तो अजित पवारने ते केलं नाही, ज्या पद्धतीचे आरोप केले ते चुकीचे होते, आणि म्हणूनच मी तो पुढचा शब्द वापरला, अविश्वासार्हता. हा सगळं. संजय राऊत. संजय राऊत म्हणजे खोटेपणाचा बादशाह. सुषमाताई अंधारे, कारण सध्या त्या पण खूप चर्चेत आहेत. काय म्हणजे किती म्हणजे त्या छोटे संजय राऊत
आणि आवडते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अजित पवार? नाही, मुख्यमंत्री एकच आवडतो आणि तो देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री नाही म्हणलं, विषय ऑप्शन्सच नाही, Option. एकच देवेंद्र फडणवीस. आणि एकनाथ शिंदेबद्दल काय सांगाल? कारण असं आहे- महायुतीत आहेत. असं आहे की भावनिक माणूस आहे, मनाचा अतिशय नितळ माणूस आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने धाडस केलं, ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या खरोखर कौतुकास्पद आहेत. खूप खूप धन्यवाद आणि Yes. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. येस, धन्यवाद. निवडणुकीबद्दल आपण चर्चा केलीच, पण या पुढचं व्हिजन काय ते सुद्धा तुमच्याकडून जाणून घेता आलं, त्याबद्दल खरंच मनापासून Yes. आभार मानते. Thank थँक्यू you. सो मच. आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.